कायझर प्रेझेंट्स स्वराज्य रक्षक संभाजी. कान्होजी काका, हा? या खानाचं काय चाललंय मला समजना. काय झालं? एवढ्या रात्री रीचा प्रवास असतो वे कुठे? अहो, आता निघाले तर मग एवढे हाऊस आहे ना. हा? नाही म्हणता येतं वय. अहो पण आपण कशा पायी यांच्या मागणं फरफटत जायचं? अहो, का म्हणजे निघाले तर आता त्यांना डावलता येत वय. जायचं मग. आणि महत्वाचं म्हणजे कोणासाठी निघालेत? आपल्यासाठीच ना हो. आपल्यासाठी हा? अंधार तोडवत खाच खाळक्यातनं. कान्होजी काका, एवढ्या तातडीनं माणूस काहीतरी घ्यायला जातो, कुणाला काहीतरी द्यायला जात नाही कधी. गणोजीराव, हे बघा, तुम्ही जाऊन बोला त्यांच्या बरोबर. म्हणावं हे जे काही चाललंय हे गणोजीरावांनी पसंत नाही. सांगा. बरं 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 बोलतो मी. बघतो काय म्हणतात हुजूर. हा? हुजूर. खा साहेब, बघतो बघतो. ओ खा साहेब. ओ हुजूर. अरे जरा सूर्य नव. काय काकूजी बोला. गणोजीराव म्हणतात का रातच्याला थांबू. म्हणजे पुढं भयंकर झाडी आहे, रस्ता भी नीट नाही. सकाळच्याला निघू. कान्हो जी, अगर हम यहाँ रुक गए, पहुंचने में देर हो गई और संभा हाथ से निकल गया तो तुम अपनी जान खो बैठोगे. तो जाओ, गणू जी को बताओ, बादशाह का हुक्म है, गणू जी के वतन में जाकर गणू जी को वतन दो और जल्दी से जल्दी वापस लौटाओ. जाओ. काय कान्होजी काका, हा? काय म्हंटल तुमचं हुजूर? हो, रातोरात तिकडे पोचून गणोजीरावांना वतन द्या असा आदेश आहे. आणि म्हणून मुकर्रब खान तुमच्यासाठी एवढी तकलीफ उठवत चाललीत. आता बोला. होय का? हा? आणि माझ्या तळावरची रेषा पण बघा किती ठळक झालीये. हमखास वतनाचा लाभ व्हायच. मी काय म्हणतो, आपण कशाला मग अंधाराने चुकाटा बघायचं? चला उचला पाय. हा चला हो चला बघू. हुजूर म्हणा. खान साहेब चला. बोला, काय येणं केलं? पथक तयार आहे, निघण्याची तयारी झाली आहे. राजन आपण कोणत्या मार्गाने जाणार, म्हणजे त्याप्रमाणे हुलसवाराला पुढे पाठवायला बरं. कविराज, इथवर आलोच आहोत तर प्रतीक गडावरून कराड प्रांती जावं म्हणतो. म्हणजे अणुस्कुरा घाटातून? होय. आणि मग कराड प्रांतातून अजिंक्यतारा चंदनवंदन गड करून मांढरदेव वरून रायगडास उतरावं, म्हणजे शाह आलमच्या हालचाली सुद्धा बघता येतील. परंतु राजन फार दमछाक होईल. मग नेहमीच्या चिपळूण महाड मार्गे? जी राजन. राजन आपल्या सोबत म्हाळोजी बाबा, संदाजीराव असतील. ठीक. आणि राजन, राणीसाहेब सुद्धा अर्जोजी आणि गेजोजींचा निवाडा आटपून आपल्या मागोमाग येतील. परंतु आपण रायगडावर जाणं गरजेचं आहे. होय कविराज. राजन, पथक तयार आहे. सगळ्यांच्या गाठीभेटी घेऊन आम्ही निघतोच. आलोच. आलं, राजा आलं. म्हाळोजी बाबा, रात्री बोलणं झालं त्याप्रमाणे करायचं आहे. जी महाराज. संताजीराव, तुमची तलवार आम्हाला खूप भावते. म्हाळोजी बाबा, रत्न पैदा केलंय तुम्ही, रत्न. यांना पाहिलं की आम्हाला नेताजीराव पालकरांची याद येते. महाराज, अहो तुमचाच आशीर्वाद आहे.
भैरव कसे आहात? म्हातारी कशी आहे? आता बरे महाराज. महाराज, म्हातारीनं तुमच्यासाठी भाकरी बांधून दिल्या. भाकरी दिली? मध्यानीला खाऊ आम्ही. अर्जोजीराव, गिरजोजीराव, आम्हाला तातडी आहे. महाराज, मग आमचा निवाडा? हे बघा, आम्ही नसलो तरी तुमचा निवाडा राणीसाहेब करतील. अहो राज, राणीसाहेब करतीलच. पण तुम्हासनी जेवढं निवाड्यातलं खास खळग माहिती आहेत तेवढं त्यासनी नाही माहिती. विनंती आहे, तुम्हीच निवाडा करावा. हात जोडतो मी. परंतु नाही तर मग तुम्हाला सवड मिळेल तेव्हा करा. काय ठरवलंय? निघताय ना? राणीसाहेब, अर्जोजी, गिरजोजी यादव ही आपली माणसं आहेत. त्यांना दुखावणं योग्य नाही. आणखी काही निवाडे आहेत, ते सगळे आम्हीच करू आणि मग निघू. ठीक आहे. आणि जाताना गणोजीरावांना भेटून जाऊ. इथनं मोर्ची जरी नीट वलांडून गेलो कमा आलोच आपण. फिर चलो जल्दी. हुजूर, हुजूर, क्या हुआ? इतने भागते भागते क्यों आए हो? शेर बब्बर देखा क्या? हुजूर, शेर बब्बर ही देखा. क्या? हुजूर, संभाजी राजा देखा. कहा? आगे कस्बा है ना, वहाँ. सच? और महारानी साहिबा भी है. बहुत खूब. फौज भी है. 500-600 लोग होंगे. काय रे, काय म्हणाला? आमचं शंभूराचं आहेत. हाँ, आंखों से देखा मैंने. खान साहेब, माघारी फिरायत ना. तुमच्या बरोबर आम्हाला पाहिलं तर आम्ही कलम मेलो. इथनं माघारी फिरा लागलीच. वापस क्यों? काय मरायचं आहे वय? नहीं नहीं, हम चाहेंगे, हम कस्बा में जाएंगे. आपण मूठभर लोक यात दमलेलो. कान्होजी, आंबा घाटातून फौज येते. चिलकी फौज घोड्यावरून आणि हाती आणि उंट बी आहेत. अंबा, काय म्हटला रे ह्यो? मुकर्रब खान, पुढं कसब्यात आमची धाकली बहीण, आमच्या राणी साहेब आहेत, बाळराजा आहेत. थांबा हितच जाग्यावर. नाही थांबणार. अर्धा रस्ता पार केलाय, आता माघार नाही. मुकर्रब खान, राजन, सदर निवाड्याची पार्श्वभूमी आणि अर्जोजीरावांचं आणि त्याचबरोबर गिरजोजीरावांचं म्हणणं आपण ऐकून घ्यावं, त्यासाठी खुलासा करीत आहे. परवानगी असावी. परवानगी आहे. राजन, सदर अर्जोजी यादव हे स्वराज्याच्या बांधकाम कारखान्याचे नामजद प्रमुख आहेत. होय, त्यांनी केलेली स्वराज्य सेवा न विसरता येणारी. जी राजन, गांगोलीचा वाडा, प्रतापगडावरचं सुबक बांधकाम, तसेच अनेक गड कोटांवर तट बुरुज यांनीच बांधले. त्याचबरोबर त्यांचे बंधू गिरजोजी यादव यांची तलवार स्वराज्याच्या रक्षणासाठी सदैव तळपलेली आहे. कविराज, आम्ही जाणतोय. राजन, ही यादव मंडळी कैक कालापासून वतन मागत आहेत. कल्पना आहे आम्हाला.
ते वतन मागतात, परंतु त्यांनी कधी वतनासाठी हेका धरला नाही किंवा वतन दिलं नाही म्हणून स्वराज्य सेवेत खंडही पडू दिला नाही. महाराज, आमच्या वाडवडिलांचं वतन आहे कराड औंच, जे मला मिळालं. महाराज, ते वतन मलाच मिळायला हवं. अहो महाराज, गिरजोजीनं कराड प्रांताची जमीन बळकावली आहे. बळकावली? अरे माझ्या हक्काची आहे ती. हक्क कुणाचा? माझा हक्क मी कष्टातून मिळवले. हे बघ, तुझ्या कष्टात काय मी आलो नाही. मी माझ्या वाडवडिलांच्या हिश्श्यात आहे. अरे गिरजोजी, निदान महाराजांच्या समोर तरी खरं बोल. महाराज, यो भाव असून मला फसवतोय. भाऊ भावाला फसवतो, भाऊ भावाला धमकावतो, त्याचं हिसकावून घेतो, धोका करतो, प्रसंगी कलागत करतो आणि मग सुरू होते ती भाऊबंदकी. नात्यातला भाऊपणा संपून वैराची ठिणगी पडते. या शापातून कधी मुक्त होणार आहोत आपण? एक पाऊल जर कुणी पुढे टाकलं तर या गणोजी शिरक्याशी गाठ आहे. हेतच खांडोळी करून आणि दऱ्याखोऱ्यात दिन पेकून कुणाला पत्ता बी लागायचा नाही. गणोजीराव! अमोश! मुकर्रब खान, तुझ्या गंद्या जबानीवर आमचं नाव बी येऊ देऊ नकास. एक डाव सांगितलंय, मोरच्या गावात आमच्या ताईसाहेब, त्यांचं गोजिरवान लेकरू आणि तिचा वाघासारखा धनी आहे. जो पातूर ते तिथं आहेत, तो पातूर हितनं कुणी एक पाऊल पुढे टाकायचं नाही. नाहीतर हातपाय तोडून ठेवेन इथंच जाग्यावर. माघारी फेर मुकर्रब खान. ना कहा तो तुला शेवटचं सांगतोय मुकर्रब खान, माघारी फेर. मैं आगे जाने वाला इंसान हूं, पीछे नहीं आता मैं. ये तोंड बंद कर तुझं. काय समजलास तू मला? गणोजी शिर्के. हरामखोर, माझ्याशी गोड गोड बोलून धोका करायला निघालास वय? तुझे काका बघताय काय? घात करायला निघाला यो. काय हो? अहो, काय नाही, पडकलाय मी. आत्ता माझ्या लक्षात येते ह्यानं मला एवढं महत्व देऊन खोळात का घेतलं ते. मला हाताशी धरून ह्याला ह्योच डाव साधायचा होता. शंभूराजासनी एकटं गाठून पकडायचं नाहीतर मारायचं, असा डाव आहे याचा. सही पहचाना, लेकिन देर से पहचाना. अरे कसली देर? तुला बरोबर मोक्यावर हेरलाय मी. बहुत भोले हो गणोजीराव. शंभूराजे. संभा को गिरफ्तार करने के लिए बादशाह सलामत ने ये चाल चली थी. संभा संगमेश्वर रुकने वाला है. उसके साथ कौन कौन लोग हैं, कितनी फौज है, सारी खबर हमें बादशाह सलामत ने दी थी. और आज जैसे मैं इस घाटी से निकला हूं ना, वैसे नागोजी नाम का सरदार अंबा घाट से उतर रहा है. शायद वो हमसे पहले पहुंच भी जाएगा. नाही, वो संभा को गिरफ्तार भी करेगा. सारे माकडा मला गिरफ्तार करणार तू? माझ्या शंभूराजाला, आणि ते बी गणोजी शिर्के इथं असताना? गणोजी, तुम कर भी क्या सकते हो? माझ्या बहिणीसाठी कटून मरण मी. तिच्या
कुकवाला धक्का लागू द्यायचा नाही. मुकर्रम खान. गणो जी, तुम कुछ नहीं कर सकते. मुकर्रम खान, आता इथनं मोरला रस्ता तुला आम्ही धावणार नाही. अब हमें तुम्हारी कोई जरूरत नहीं है. और वैसे भी हम तुम्हारे वतन के दहलीज तक पहुंच चुके हैं. अब हमें कोई नहीं रोक सकता. मुकर्रम खान, घात केलास. मुगल और कर भी कह सकते हैं. तुला सोडणार नाही मी मुकर्रम खान. कुत्र्याच्या मौतीनं मरशील तू. खामोश. गिरफ्तार कर लो इसे. कानू जी, आगे का रास्ता तुम दिखाओगे. तुम आगे रहोगे तो तुम्हारे लोग चुपचाप रहेंगे. और अगर कोई पूछता है तो बताना ये तुम्हारी फौज है. राणीसाहेब, जी महाराज. निवाडा गुंतागुंतीचा होत चाललाय. जी महाराज. आम्ही तडकाफडकी निर्णय सुद्धा देऊ शकत नाही. आपलं काय म्हणणं आहे? एकूणच उशीर होईल असं वाटतं. आमच्यासाठी काय आज्ञा? तुम्ही पुढे निघा. खंडोबलाळांना सोबत न्या आणि रस्ता कापा. ठीक आहे महाराज. आमच्या मनात आहे जाताना दादासाहेबांना भेटून ही अंगठी देऊन जावं. चालेल. आम्ही तुम्हाला रस्त्यातच गाठू आणि मग सोबतच रायगडी जाऊ. आपण निघा. जी. राजे, का कुणास ठाऊक आमचा पायच निघत नाहीये. तुम्हाला सोडून जावंसच वाटत नाहीये. येसू तुम्हाला जा म्हणणं आमच्याही जीवावर आलं. मग आम्ही थांबतो महाराज. राणीसाहेब, निघा. वाऱ्याच्या वेगानं गाठू तुम्हाला. खंडोजी, जशी आपली इच्छा. खंडोजी, तुम्ही राणीसाहेबांबरोबर पुढे जा. आबासाहेब, आम्ही जाऊ? हो, जा. पण तुम्ही आम्हा सफेद घोडा देणार ना? त्या घोड्यावर आम्ही बसून औरंगजेबास मारणार. ठीक आहे, देव. बाळराजे, नमस्कार करा. औक्षवंत व्हा. येतो आम्ही. या.